जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल ही जी जाहिरात आहे बीड या जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील या पदाची जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। पोलीस पाटील हे जे पद आहे पोलीस प्रशासनामध्ये सर्वात शेवटचं पद म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं, त्याचं नाव आहे पोलीस पाटील। गावातील तंटा हे गावातच मिटवण्यासाठी, गावातील कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे काय पद त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे ते आहे पोलीस पाटील हे पद। आणि या पोलीस पाटील पदाची जाहिरात महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। मग त्या जाहिरातीबद्दल नेमके कोणते कोणते मुद्दे आहेत, त्याची वय किती आहे, त्याचं शिक्षण किती आहे, त्याचं शैक्षणिक पात्रता, त्यानंतर पुढे गेल्यानंतर त्याचा अभ्यासक्रम, त्याला तोंडी परीक्षा आहे की नाही, आणि ह्या जागा नेमक्या कोणासाठी चालणार आहे, तर त्याचा आपण त्या ठिकाणी पूर्ण जे काय भाग आहे हा इत्थंभूत भाग त्या ठिकाणी बघणार आहोत। बघा, बीड पोलीस पाटील पदाची जाहिरात त्या ठिकाणी आहे। बीड पोलीस पाटील पदाची जाहिरात आहे। सर्वांगीण एकूण रिक्त पदे आहेत किती, तर ते आहे 1178 पदे त्या ठिकाणी आहे। बघा, बीड जिल्ह्यामध्ये किती पदे आहेत, तर 1178 पदे त्या ठिकाणी काय झालेले, मंजूर झालेले आहेत। बघा, यामध्ये बघितलं आपण तर बीड आहे, बीड मध्ये प्रॉपर बीड मध्ये 434 पदे आहे। त्यानंतर परळी नावाचा तालुका आहे, यामध्ये 99 पद आहेत। त्यानंतर अंबेजोगाई नावाचा तालुका आहे, त्यामध्ये 202 पदाची जाहिरात आहे। त्यानंतर माजलगाव आहे, 197 पदे आहेत। आणि त्यानंतर पाटोदामध्ये किती आहे, 246 पदे त्या ठिकाणी आहे। अशी एकूण जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। चला पुढे जाऊया। आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे, कोणतीही गोष्ट आली तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक असते, म्हणजे ते शिकलेला असायला पाहिजे त्या गोष्टी त्या ठिकाणी। मग यासाठी पोलीस पाटील होण्यासाठी तुला किती उत्तीर्ण असावं लागतं, तू 10वी शाळा शिकलेला असावा, कितवा वर्ग पास असावा, 10वा वर्ग, त्यालाच आपण काय म्हणतो, SSC असावा, HSC नाही, HSC म्हणल्यावर 12वी, SSC असावा। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो काय असावा, स्थानिक रहिवासी असावा। काय असावा, स्थानिक रहिवासी असावा, नाही तर तो राहायचा मुंबईला आणि त्यानं फॉर्म भरला बीड मध्ये, चालणार नाही। तो कधी येणार आहे भाऊ त्या गावामध्ये, त्या काही अनुचित प्रकार त्या गोष्टी लक्ष द्यायला। त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे तो काय असावा, स्थानिक रहिवासी त्या ठिकाणी असावा। ही गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, लक्षात घ्यायची आहे। समजलं इथपर्यंत? चला पुढे जाऊया। पुढे काय सांगितलं, परीक्षेचे स्वरूप काय आहे, तर परीक्षेचे स्वरूप तुमच्या लक्षात येते की बाबा 2 पद्धतीचं स्वरूप त्या ठिकाणी आहे। पहिली जी आहे ही तुम्हाला लेखी परीक्षा असणार आहे। काय असणार आहे, लेखी परीक्षा त्या ठिकाणी असणार आहे। आणि लेखी परीक्षा जी तुम्हाला सांगितली गेलेली आहे, लेखी परीक्षा, मग या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट नेमकं किती मार्क्स आहेत, तर तुम्हाला त्या ठिकाणी 80 मार्काची परीक्षा लेखी असणार आहे। मग या लेखी परीक्षेमध्ये काय काय आहे, तर त्यामध्ये तुम्हाला मराठी सब्जेक्ट आहे, त्यामध्ये गणित नावाचा सब्जेक्ट त्या ठिकाणी आहे। काय आहे, मराठी आहे, गणित आहे, गणित नंतर तुम्हाला GK GS आहे, आणि इतर जे काय महसूल प्रशासन आहे, हा सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाच्या आहे। म्हणजे जनरल सिलेबस तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला तोंडी परीक्षा आहे। बघा, शाळेमध्ये 10वी पर्यंत तोंडी परीक्षा जशी होते तशी तोंडी परीक्षा आहे। आणि तोंडी परीक्षा ही किती मार्कासाठी असेल, 20 मार्कासाठी असेल। आणि अशा पद्धतीने त्याचे एकूण गुण 100 मार्क्स होणार, आणि 100 मार्कावरती त्याची मेरिट त्या ठिकाणी ठरवल्या जाणार आहे। पोलीस पाटील हे पद त्या ठिकाणी आहे। नंतर बघा, याची वयाची अट किंवा वयोमर्यादा किती आहे, 30 जानेवारी 2026 रोजी त्याचं वय 25 पेक्षा जास्त आणि 45 पेक्षा कमी असावं। म्हणजे त्याला जे काय वय दिलेलं आहे 25 पेक्षा जास्त असावं आणि 45 पेक्षा कसं असावं, कमी असावं। तोच उमेदवार त्या ठिकाणी काय असेल, पात्र असेल, तो त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो। नंतर आहे शुल्क परीक्षा, हा पैसा 1000 रुपये आहे। जनरल मागासवर्गीयसाठी किती आहे, 800 रुपये त्या ठिकाणी आहे। ओके, जनरल 1000 आहे आणि इकडे किती रुपये आहे, 800 रुपये आहे। हा नॉमिनल क्रायटेरिया त्या ठिकाणी दिलाय। नंतर सांगितलं बाबा ठिकाण कुठं आहे, तर ठिकाण आहे बीड जिल्हा। नंतर लेखी परीक्षा आहे 22 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे। 22 फेब्रुवारी 2026 रोजी त्या ठिकाणी होणार आहे। नंतर अंतिम निकाल असणार आहे 2 मार्च 2026। अंतिम जी काय आहे निकालाची डेट किती आहे, 2 मार्च 2026, म्हणजे ताबडतोब
जट मंगनी पडबिहा चल द्या कार्यक्रम ओकेच कार्यक्रम होणार आहे। त्यामुळं जे काय मुलं त्या ठिकाणी पोलीस भरतीची असेल, सरळ सेवेची असेल तयारी करत असतील त्यांनी हा फॉर्म भरायचा। ना फुल ना फुलाची पाकळी का होईना आपल्या हातामध्ये येईल आणि परीक्षा त्या ठिकाणी द्यायची आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अशाच व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं मित्रांनो। चला भेटूया, जय हिंद।